नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे दीक्षास होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत निमोनिया। निमोनिया आजार कशामुळे होतो, निमोनियामध्ये कोणती लक्षणं दिसतात, कोणत्या तपासण्या केल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निमोनियासाठी होमिओपॅथीमध्ये कोणती उपचार पद्धती आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एक जरूर सांगेन की अजूनही खूप कमी लोकांनी सबस्क्राइब केलेले आहे, जवळजवळ 2% लोकांनी सबस्क्राइब केलेले आहे। सबस्क्रिप्शन हे फ्री आहे, सो जरूर सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका। निमोनिया म्हणजे एक प्रकारचा फुफ्फुसात होणारा संसर्ग। आता हा संसर्ग कशामुळे होऊ शकतो, जसं विषाणू आहेत, व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत किंवा फंगस याच्यामुळे सुद्धा हे निमोनियाचे इन्फेक्शन होऊ शकतं। आता निमोनियामध्ये काय होतं, निमोनियामध्ये एक सॅक्स असतात, एअर सॅक्स म्हणजे हवेचं दळणवळण करणे, ज्याच्यामध्ये अशुद्ध हवा बाहेर टाकली जाते आणि शुद्ध हवा आतमध्ये घेतली जाते। तर या एअर सॅक्स जे असतात त्यांना अल्व्हिओलाई असं सुद्धा म्हटलं जातं। तर यांना सूज यायला लागते, त्यांच्यामध्ये पस आणि पाणी जमायला लागतं, ते म्हणजे फुफ्फुसामध्ये होणारा संसर्ग आणि निमोनिया। तर आता याच्यामध्ये मग या एअर सॅक्स जे असतात त्यांच्यामध्ये जेव्हा पस जमायला लागतं, त्याला सूज यायला लागते, तेव्हा पेशंटमध्ये लक्षणं दिसायला लागतात। तर हा जो संसर्ग हे निमोनियाचे इन्फेक्शन व्हायरसेसमध्ये म्हणजे विषाणूमुळे कसं होऊ शकतं, तर हा विषाणू कोणत्याही प्रकारचा असू शकतो। जसे आत्ताच ज्याच्यातून आपण बाहेर पडलेलो त्या करोना व्हायरसमुळे, स्वाईन फ्लूचा H1N1 व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, चिकन पॉक्सचा व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस आहे, मिझल्सचा गोवरचा व्हायरस आहे, या कोणत्याही प्रकारच्या व्हायरसेसमुळे हे निमोनियाचे इन्फेक्शन होऊ शकतं। आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की व्हायरसेस विषाणूंचं इन्फेक्शन हे सर्दी खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्समुळे होऊ शकतं। त्याच्याबरोबरच आहे बॅक्टेरिया। बॅक्टेरियामध्ये स्टेप्टोकोकस निमोनिया नावाच्या जीवाणूमुळे बॅक्टेरियामुळे सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं। आता हे इन्फेक्शन जनरली कम्युनिटी ॲक्वायर्ड जे आहे ते व्हायरसेसमुळे होण्याचे चान्सेस असू शकतात किंवा बॅक्टेरियामुळे सुद्धा होऊ शकतं। नंतर आहे हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया। याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये कोणत्याही कारणासाठी ॲडमिट असाल आणि तिथल्या जर बॅक्टेरियाचं जीवाणूंचं इन्फेक्शन तुम्हाला झालं, तर त्याच्यामध्ये हे बॅक्टेरिया जितके स्ट्रॉंग असतात की कधी कधी त्यांना अँटीबायोटिकचा पण रेजिस्टन्स येतो, म्हणजे काही अँटीबायोटिक सुद्धा त्यांच्यावर परिणाम करू शकत नाही। असं हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनियाचं इन्फेक्शन सुद्धा तुम्हाला होऊ शकतं। नंतर आहे व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया। याच्यामध्ये काय होतं, काही पेशंटना कृत्रिम श्वासोच्छवासाचं जे मशीन आहे, ज्याला व्हेंटिलेटर असं म्हटलं जातं, त्या मशीनवर जेव्हा ठेवलं जातं तेव्हा सुद्धा या व्हेंटिलेटरमुळे सुद्धा त्यांना निमोनिया होण्याचे चान्सेस जे असतात ते वाढू शकतात। नंतर आहे ॲस्पिरेशन निमोनिया। याच्यामध्ये थोडं वेगळं होतं। याच्यामध्ये काय होतं की हे निमोनियाचं इन्फेक्शन अन्नामधील लाळेमधील बॅक्टेरियामुळे पेशंटला होऊ शकतं। ज्या त्यामध्ये काय असतं की काही पेशंट सिडेटिव्स म्हणजे झोपेसाठी औषधं घेतली जातात, काही ड्रिंक्स करणाऱ्या व्यक्ती आहेत आणि काहींना गिळण्याचा त्रास असेल, त्या व्यक्तींमध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये लाळेद्वारे किंवा अन्नाद्वारे हे बॅक्टेरिया फुफ्फुसामध्ये प्रवेश करू शकतात आणि असा निमोनियाचा त्रास होऊ शकतो। तर आता निमोनियामध्ये सुद्धा हाय रिस्कमध्ये कोण येतं, तर 2 वर्षे आणि त्याच्या खालच्या मुलांमध्ये हा त्रास होण्याचे जास्त चान्सेस असतात। नंतर ज्याची वीक इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल, स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये, त्याच्याबरोबर ज्यांना लॉंग टाईम कफचा, क्रॉनिक ब्रोंकायटिस किंवा COPDचा स्पेशली त्रास असेल, त्यांच्यामध्ये निमोनिया होण्याचे चान्सेस असतात। आता ह्या निमोनिया झाल्यानंतर कोणती लक्षणं पेशंटमध्ये दिसतात, तर पेशंटमध्ये खोकला असतो, कफ छातीत जमा होणे, तो कफ काही वेळेला पेशंटमध्ये बाहेर काढू शकत नाही, छातीमध्ये घरघर होणे, छातीमध्ये दुखणे, श्वास घेताना पेशंटला छातीमध्ये वेदना होतात, त्याच्याबरोबर थंडी ताप पेशंटला असू शकतो, डोकेदुखी पेशंटला असू शकते, त्याच्याबरोबर भूक न लागणे, अतिशय विकनेस अशक्तपणा पेशंटला येतो, त्याच्याबरोबर पेशंटला दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, काही वेळेला अगदी मॉडरेट किंवा साधी नॉर्मल ॲक्टिव्हिटी करताना सुद्धा पेशंटला त्रास जो आहे दम लागू शकतो। इव्हन रेस्टिंग फेजमध्ये आराम करत असेल पेशंट तरीही पेशंटला श्वास घ्यायला दम लागण्याचा त्रास असू शकतो। अशा प्रकारची लक्षणं जी आहेत ती निमोनियामध्ये दिसतात। त्याच्यामध्ये आता निमोनियामध्ये कोणत्या तपासण्या केल्या जातात, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सरे, छातीचा एक्सरे केला जातो, त्याच्याबरोबर स्पुटम एक्झामिनेशन, थुंकीची तपासणी केली जाते, ब्लड कल्चर ज्याच्यामध्ये रक्ताची तपासणी केली जाते, काही CT स्कॅन ही काही केसेसमध्ये जो आहे तो इम्पॉर्टंट असू शकतो, ब्रॉन्कोस्कोपी पेशंटमध्ये केली जाते। तर अशा वेगवेगळ्या तपासण्या ज्या आहेत त्या निमोनियाच्या पेशंटमध्ये केल्या जातात। आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषधं आहेत जी निमोनियामध्ये अतिशय इफेक्टिव्ह आहेत। ज्याच्यामध्ये पहिलं औषध आहे ब्रायोनिया 30। हे औषध ज्या पेशंटला सुका खोकला असतो, ड्राय कफ असतो, रात्रीच्या वेळेस पेशंटचा खोकला जो आहे तो जास्त प्रमाणात वाढतो, त्याच्यामध्ये पेशंटला थुंकी लाल असणे, त्याच्याबरोबर छातीत पेशंटला दुखणे, श्वास घेताना किंवा खोकताना पेशंटला छातीमध्ये वेदना होतात, अशा पेशंटमध्ये ब्रायोनिया अल्बा 30 हे अतिशय इफेक्टिव्ह असं औषध आहे। त्याच्यानंतर आहे अँटिमटाट
30. हे औषध जे आहे त्याच्यामध्ये पेशंटला छातीमध्ये खूप जास्त प्रमाणात कफ जमा झालेला असतो आणि पेशंट ते एक्सपेक्टोरेट करू शकत नाही, म्हणजे कफ जो आहे तो बाहेर काढू शकत नाही. त्याच्याबरोबरच पेशंटला श्वास लागणे म्हणजे दम लागतो. काही वेळेला पेशंटला रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात त्रास होतो. आणि हे औषध अँटीइन्फ्लेमेटरीचे औषध आहे ते निमोनियाच्या लेट स्टेजमध्ये लास्ट स्टेजमध्ये अतिशय इफेक्टिव्ह असं औषध आहे. त्याच्यानंतर आहे अर्सेनिक अल्बम-30. हे औषध ज्या पेशंटमध्ये ह्या निमोनियामुळे खोकल्याचा त्रास हा मध्यरात्रीनंतर जास्त प्रमाणात वाढतो. पेशंटला छातीमध्ये दुखणे, त्याच्याबरोबर लाईन डाऊन पोझिशनमध्ये म्हणजे झोपल्यानंतर पेशंटला एकदम सफोकेटिव्ह म्हणजे खूप श्वास कोंडल्यासारखं वाटणे, एकदम सफोकेटिव्ह पेशंटला वाटतं. त्याच्याबरोबरच पेशंटला छातीमध्ये आग होणे, बर्निंग सेन्सेशन असते, होल बॉडीमध्ये पेशंटच्या शरीरात गरमी निर्माण झाल्यासारखं होणे, अशी जर लक्षणं असेल तर त्याच्यासाठी अर्सेनिक अल्बम हे अतिशय इफेक्टिव्ह असं औषध आहे. नंतर आहे सेनेगा मदर टिंक्चर. याच्यामध्ये वयस्कर व्यक्तींमध्ये जर पेशंटला निमोनियाचा त्रास आहे आणि त्यांना छातीमध्ये खूप कफ जमा झालेला आहे, लूज कफ आहे, पण पेशंट ते बाहेर काढू शकत नाही, पेशंटला आवाज बसणे असा त्रास असेल तर त्याच्यासाठी सेनेगा मदर टिंक्चर हे अतिशय इफेक्टिव्ह असं औषध आहे. मी सजेस्ट करेन की निमोनिया ही थोडी वेगळी कंडिशन आहे, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ही औषधं घेतली तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, कारण तुमच्या केस हिस्ट्रीवरून जे औषध आहे ते तुम्हाला दिलं जाईल आणि निमोनियाचा त्रास जो आहे तो नक्की आटोक्यात आणता येईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.